प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 3 जून 2025 मंगळवार. सादर करत आहे प्रशांत शांताराम देशमुख यांच्या गुड मॉर्निंग या पुस्तकातील 2 अतिशय सुंदर असे लेख. पाण्यामधल्या किल्ल्याचे मोठेपण व प्रेमाला उपमा नाही. प्रथम पाण्यामधल्या किल्ल्याचे मोठेपण. मालवण पाण्यामध्ये किल्ला अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या गाण्यावर पिकनिकला बरीच तरुण मंडळी ठेका धरतात, टाळ्या वाजवत मजा करतात. मजा करण्याला विरोध नाही, पण खेदाची बाब अशी आहे की यात स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं आणि महाराजांच्या तोंडी न शोभणारं एखादं उडत्या चालीचं गाणं दिलं जातं. हे ऐकलं की आतून खूप वाईट वाटतं. या मंडळींनी पाण्यामध्ये असलेल्या या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीचा इतिहास थोडा जरी वाचला तरी त्यांच्याकडून अशी कृती होणार नाही. कसा बांधला गेला सिंधुदुर्ग किल्ला? 1664 राजांनी सुरत लुटले, त्यानंतर नगरवर स्वारी केली, मुधोळच्या घोरपड्यांचा प्रश्न मिटवला, सावंताची वाडी जिंकली, ऑक्टोबरमध्ये कुडाळवर हल्ला केला आणि अशी विजयी पताका फडकवत राजे मालवण बंदरात आले. राजांच्या मनात आपले आरमार समर्थ करण्याचे विचार सुरू होते. बंदरातून राजे समोरच्या समुद्राकडे पाहत होते. जाणत्या राजाला तेथून नैऋत्येला डोके वर काढलेले एक बेट दिसले. सहकाऱ्यांना राजाने विचारले, या बेटाचं नाव काय? त्यांनी सांगितले, कुर्टे बेट. राजांच्या नजरेला त्यात काहीतरी विशेष जाणवले. स्वतः ते पाहण्याची इच्छा राजांनी प्रकट केली. होडीत बसून राजे बेटावर आले. चारी बाजूने फेसाळत अंगावर येणारा दर्या, विस्तीर्ण जागा, शुद्ध खडक, उत्तम स्थळ, सभोवती खडक, त्यामुळे सहजासहजी शत्रूला आत शिरता येणं शक्य नाही. बाहेर खारट समुद्र, पण आतमध्ये मात्र गोडं पाणी. दर्याला पालान घालायला राजे अशी जागा शोधत होते. ते बेहद्द खुश झाले. राजांनी सहकाऱ्यांना सांगितलं, 84 बंदर यांची जागा दुसरी नाही. इथे बंदरी नूतन जंजिरा बसवावा. हा जंजिरा म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला. 25 नोव्हेंबर 1664 राजांनी स्वहस्ते मुहूर्ताचा चिरा बसवला. बांधकामाला सुरुवात झाली. 500 पाथरवट, 200 लोहार, 100 गोवेकर, पोर्तुगीज व 3000 मजूर सतत 3 वर्ष रक्ताचं पाणी करून काम करीत होते. त्याचवेळी 5000 मराठी सैन्य बंदरावर शत्रूपासून अडथळा येऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत होते. किल्ल्याचा पाया मजबूत व्हावा म्हणून 5 खंडी उकळते शिशे पायात ओतले होते. तटबंदीचा दगड इथे मिळाला नाही म्हणून तो फोंडा घाट व आंबोली घाटातून आणला. मंडळी, महाराजांनी सुरत लुटले वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर स्वराज्यातल्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी. स्वराज्य सुरक्षित ठेवायचं तर गडकोट किल्ले सुरक्षित हवेत, म्हणूनच सुरत लुटीतील 1 कोटीहून त्यांनी सिंधुदुर्गच्या बांधणीसाठी वापरले. जवळजवळ 3 वर्ष हे काम सुरू होतं. 29 मार्च 1667 हे काम पूर्ण झाले. विशेष म्हणजे मधल्या कालावधीत राजे आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत सापडले होते. नाही त्या अफवा येत होत्या. जिजाऊंच्या हाती राज्यकारभार होता. या स्वराज्यावरील संकटाच्या कालावधीतही सिंधुदुर्गचे काम बंद झाले नव्हते. हा किल्ला म्हणजे राजांची सागरी राजधानीच आहे. आरमार समर्थ करण्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व खूप आहे. राजांचे नाव जोडून थिल्लर गाणी गाणाऱ्या तरुणांनी सिंधुदुर्गवर जाऊन यायला हवे. तिथे प्रवेशद्वारावर नगारखान्याशेजारी 2 घुमट्या आहेत. खालच्या घुमटीत राजांच्या डाव्या पायाचा आणि वरच्या घुमटीत शिवाजीराजांच्या उजव्या हाताचा ठसा आहे. तिथे नतमस्तक व्हायलाच हवे. तो इतिहास समजून घ्यायला हवा. मग खात्रीने सांगतो, पुन्हा त्यांच्या तोंडी मालवण पाण्यामध्ये किल्ला अशा आशयाची गाणी येणार नाहीत.
आणि आलीच तर त्याचे बोल असतील, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. प्रेमाला उपमा नाही. साधारण 14-15 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. क्लासेस सुरू केल्याचे पहिले वर्ष होते. 10वीची बॅच संपल्यानंतर 2 मुली थांबल्या. त्यांना मला काहीतरी सांगायचे होते, पण कसे सांगावे हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता. त्यांचे चेहरे भांबावलेले होते. मी त्यांना म्हटलं, सांगा, तरी त्या गप्पच. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मग मीच त्यांना धीर देत म्हटलं, जे काही आहे ते स्पष्ट शब्दात व्यवस्थित सांगा. मी कुणालाही काही सांगणार नाही. मग एकीने हातात लपवलेली चिठ्ठी माझ्याकडे दिली आणि म्हणाली, त्या मुलाने दिली आहे. काय प्रकार असावा याचा अंदाज मला आला. फार विशेष काही घडले आहे असे न दाखवता मी त्यांना म्हटलं, तुम्ही आत्ता घरी जा. घरी कुणालाच काही सांगू नका. त्या मुलाने परत काही केले तर मला सांगा. कुठेही वाच्यता करू नका, कारण चर्चेमुळेच असे प्रकार गंभीर होतात आणि त्याचा अधिक प्रचार होतो. तो मुलगा क्लासमधलाच होता. घरी आल्यावर मी चिठ्ठी वाचली तर खरोखरच माझ्या अंदाजाप्रमाणे ते प्रेमपत्र निघाले. या प्रेमवीराचे काय करायचे हा माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न होता. एक धोपट मार्ग होता, तो म्हणजे दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये त्याला या गोष्टीचा जाब विचारणे, सर्वांसमोर त्याला उपदेशाचे डोस पाजणे, आई वडिलांना घेऊन यायला सांगणे आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणे. पण या मार्गाने त्या मुलीचा त्रास कमी झाला असता तरी त्या प्रेमवीराचे जीवन सुधारलेच असते. त्याची गाडी रुळावर आलीच असती याची खात्री देता येत नव्हती. किंबहुना सर्वांसमोर हे सांगितल्यामुळे त्याच्यावर अधिक वाईट परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा मार्ग मी टाळला. आदल्या रात्री या प्रकरणावर मी खूप विचार केला. वेगळा मार्ग निवडला. दुसऱ्या दिवशी क्लासवर आलो. मुले वह्या पुस्तके काढून बसली होती. मी त्यांना वह्या पुस्तके दप्तरात भरून ठेवायला सांगितले. म्हणलं, आज आपण पुस्तकाच्या अभ्यासाव्यतिरिक्त वेगळे काहीतरी शिकूया. त्या दिवशी मी त्यांना प्रेम या संकल्पनेविषयी सांगायला सुरुवात केली. चित्रपटातलं प्रेम खोटं असतं. या वयात अनेक शारीरिक बदल आपल्यात होत असतात, त्यामुळे आपले मन बदलत असते. हे सगळे आपण समजून घ्यायला हवं. सर्व मुले खूप उत्सुकतेने ऐकत होती. त्या प्रेमवीराकडे माझं लक्ष होतं. तो मनापासून ऐकत होता. त्याला तर पटत होतं. आपल्याला यश मिळेल असे त्याच्याकडे पाहून मला वाटत होतं. मग वेळ मिळेल तसे या नाजूक विषयावर त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. ते वर्ष संपले, पण पूर्ण वर्षभरात त्या मुलाविषयी परत तक्रार आली नाही. आज तो मुलगा एके ठिकाणी नोकरीला आहे. स्वतःच्या घरची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडतोय. भेटला की आदराने नम्रतेने बोलतो. खूप छान वाटतं. त्याला माहीतही नसेल त्याचे 15 वर्षापूर्वीचे प्रेमपत्र आजही माझ्याकडे आहे. प्रेम हा विषय नीट समजून न घेतल्यामुळे अनेकांच्या आयुष्याची गणिते बदलून जातात, त्यांची कोंडी होतात. सुटण्यासाठी प्रेमाला उपमा नाही हे वाक्य लग्नानंतर नाश्त्याला साधा उपमासुद्धा नाही. म्हणूनच प्रेमाला उपमा नाही असं म्हणण्याची वेळ कोणावर येऊ नये. यासाठी प्रेम ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हवी. प्रिय मित्रमैत्रिणींनो, महाराजांचं कर्तृत्व हे इतक्या उथळपणे समजणारं नाही. आपल्याला प्रशांतजी देशमुखांनी जे सांगितलं ते खरंच एकदा आचरणात यावं. एकदा चरित्र समजून उमजून हे गड किल्ले व त्यांचा इतिहास तपासून बघावा. दुसरं, प्रेमाला उपमा नाही. खूप सुंदर. मला आता ह्याच्यावर बोलण्यापेक्षा रोजच्याप्रमाणे रियाज भैयाच्या प्रतिसादाची ओढ असते.
ऐकूयात आपण रियाज भैयालाच. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.